आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे सध्या आपल्यासोबत आहेत। शंकर, आमदार अनिल बाबर यांचं पार्थिव आता विटा शहरातील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांच्यावर त्यांचं मूळ गाव असलेल्या गारडी या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील। नक्कीच आपण पाहू शकता, आपण आता विटा येथील त्यांच्या घरी आहोत। याच ठिकाणी आमदार अनिल बाबर यांचं पार्थिव देह इथे ठेवलेलं आहे आणि मतदारसंघातील आणि सांगली जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक हजारो कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। आणि या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत आणि या ठिकाणाहून त्यांचं मूळ गावी गारडी या ठिकाणी त्यांची अंत्ययात्रा घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। एकंदरीत पाहता पाणीदार आमदार म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती। नक्कीच, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। अनिल बाबर यांच्या निवासस्थानी आता त्यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे हे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे। अनिल बाबर यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे त्यांचे असंख्य समर्थक कार्यकर्ते आता विटा या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत।